रात्रीची पोळी व भात उरलेला आहे का थोडासा, तर चला छान एक मस्त आपण नवीन रेसिपी ट्राय करू. खूप मस्त अशी लागते. तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी हे बनवू शकता. खूप छान लागते. चला तर माझी इथे साधारण 1 ते 1.5 पोळी एवढी उरलेली आहे व थोडंसं भात उरलेला आहे. तुम्ही एक तर भात फोडणी देऊ शकता किंवा उपमा वगैरे पोळीचा बनवू शकता. तर दोन्हीही वेस्ट न जाता किंवा दोन्हीही एकत्र करून आज आपण रेसिपी बनवणार आहोत. मी इथे आपल्याला मिक्सरमध्ये पोळी बारीक करून घ्यायची किंवा हाताने सुद्धा तुम्ही बारीक करून घेऊ शकता. मी इथे हातानेच अशा प्रकारे बारीक करून घेतलेली आहे पोळी. एकदम मऊ अशी पोळी होती. मी हातानेच बारीक करून घेतलेली आहे किंवा तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता. त्यामध्ये आपल्याला भात असा मोकळा करून घ्यायचा आहे. गाठी वगैरे जर असतील तर पोळीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. आपल्याला अशा पद्धतीने भात एकजीव करून घ्यायचं आहे. पोळी व भात आपल्याला बघू शकता तुम्ही मस्त असं रेडी झालेलं आहे. तर कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. एकदम बारीक कट करून आपल्याला एक कांदा घ्यायचा आहे. भरपूर असा कांदा घालायचा आहे आपल्याला. यामध्ये लालसर होईपर्यंत कांदा परतवून घ्यायचा आहे छान. खूप मस्त असं लागते पोळी व भाताची ही रेसिपी. तुम्ही नक्की एक वेळेस ट्राय करा. कांदा छान असा लालसर आपल्याला झालेला आहे. यामध्ये थोडंसं मी जिरे मोहरी घातलेले आहे व थोडंसं आता कोथिंबीर घालणार आहे. ते पण छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे. झटपट 2 ते 3 मिनिटांमध्ये रेडी होते. जास्त वेळही नाही लागत या रेसिपीला. नक्की तुम्ही एक वेळेस बनवून बघा. फोडणीचा भात विसरून जाल तुम्ही. अशा पद्धतीनेच बनवा. 1 चम्मच जिरं व लाल तिखट व मीठ घेतलेलं आहे मी. ते घातलं छान असं परतवून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही यामध्ये टोमॅटो देखील घालू शकता तुमच्या आवडीनुसार. टोमॅटो पण खूप मस्त असं लागतं. छान असं मी परतवून घेत आहे. बघू शकता. त्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचं आहे भात व पोळीचा आपण जे बारीक भुगा केला होता ते सर्व टाकून देतं. छान असं आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे. असं परतवून घ्यायचं आहे. मस्त असा कलर येत आहे बघू शकता तुम्ही. छान खूपच मस्त हे खायला लागतं. एक वेळेस तुम्ही अशा पद्धतीने नक्की बनवून बघा. थोडीशी कोथिंबीर घालणार आहे मी. परतवून घ्यायचं याला छान. तुम्ही दह्याबरोबर किंवा यावरती लिंबू पिळून सुद्धा खाऊ शकता. खूपच मस्त लागतं. अशा पद्धतीने तुम्ही एक वेळेस नक्की बनवा. आजची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशा साध्या सोप्या रेसिपी तुम्हाला बघायला मिळते. जिरं पावडर घातलेलं आहे 1 चम्मच. बघू शकता एकदम मोकळं असं झालेलं आहे. तुम्ही टोमॅटो जर घातलं तर थोडं ओलसरपणा येतो याला. टोमॅटोसुद्धा तुम्ही घालू शकता किंवा असंच खाऊ शकता. झटपट अशी ही रेसिपी नक्की एक वेळेस तुम्ही ट्राय करून बघा. मस्त असा कलर आलेला आहे बघू शकता. तुम्हाला समजतच असेल की कशी आपली रेसिपी झाली असेल ते. खूप मस्त लागते. तुम्ही लिंबाबरोबर किंवा थोडंसं दही वगैरे खाऊ शकता यासोबत. मस्त अशी भारी लागते. चला तर पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच साध्या सोप्या रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. चला पुन्हा भेटू.